इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांनी केला आहे। भगवान भालेराव हे आपल्या गाडीतून भाजपाच्या पक्ष कार्यालयाच्या ठिकाणाहून जात असताना कार्यालयाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी जमली होती। त्यावेळी या दुकानातून एक कुपन देऊन बाजूच्या एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात मतदारांना पैसे दिले जात असल्याचा आरोप भगवान भालेराव यांनी केला आहे। दरम्यान या संदर्भात निवडणूक आयोग त्याचबरोबरच पोलिसांना माहिती देण्यात आली। त्यानंतर पोलीस आले। दरम्यान हे जे मतदार आहेत ते कोणत्या मतदार केंद्रावर आपलं नाव आहे या संदर्भाची स्लिप घेण्यासाठी माझ्या कार्यालयाच्या ठिकाणी आले होते। पैसे वाटपाचा आरोप खोटा असून त्यात काही तथ्य नसल्याचं भाजप आमदार आणि उमेदवार यांनी सांगितले। सर्वप्रथम आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयामध्ये 2000च्या आसपास स्लम एरियातल्या महिला आणि जेंट्स उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये मला थोडा संशय आला। मी तिथं गाडी थांबवली आणि बघितलं तर त्याच्या कार्यालयामध्ये आमदार बसलेले आहेत आणि कार्यालयातून सहीवर कुपनवर सिग्नेचर करून पाठवले। दुसरीकडे बाजूच्या दुकानामध्ये एक इलेक्ट्रॉनिक एसीचं दुकान आहे, त्या सतीश नावाचा माणूस आहे, त्या दुकानामध्ये लाईन लागून पैसे वाटप चालू होते। जेव्हा मी हे सगळा प्रकार बघितला, मी माझा कॅमेरा काढण्याच्या आतच सगळे हे झालं, ते बॉडीगार्ड आले, सगळे आले आणि नंतर तरीही मी ते सगळं हे केलं। पोलीस निवडणूक आयोगाला कळवलं, आरओला कळवलं, 112 नंबरवर पोलिसांना कळवलं, पर्सनली डीसीपींशी बोललो, एसीपींशी बोललो, पीआयशी बोललो। तेव्हा तिथे पोलीस अर्ध्या तासानंतर आले। तोपर्यंत आम्ही सगळे आमचे दिलीप थोरात आणि मी आम्ही तिथे दोघेच जण आणि अशा परिस्थितीत आम्ही सगळं नंतर आले। पोलीस आल्यानंतर ते सगळं पांगोपांग झाली आणि सवेरे से लेके यहाँ पे जब से ऑफिस खोली है हमने, वहाँ पे गर्दी लगी पड़ी है। आदमी लोग स्लिप लेने के लिए आ रहे हैं, जिनको स्लिप नहीं मिली है। सबको मालूम है उल्लासनगर में हम एडी इलेक्शन में यहाँ पे कम से कम 15-20 मशीनें लगाते हैं, कंप्यूटर लगाते हैं कि किसी को भी अगर स्लिप चाहिए, पूरे उल्लासनगर मेरी 141 विधानसभा क्षेत्र की हम स्लिप निकाल के देते हैं। तो उसमें गर्दी रहती है। उनको क्या लगता है कि यहाँ पे रश क्यों है, कहीं कुछ गलत तो बातें नहीं हो रही है, तो उसकी वजह से। बाकी तो कोई आए थे, देख के गए, शूटिंग निकाले, ऐसी कोई बात उनको मिला नहीं। अफवाह है ये अफवाह है और सरासर गलत है।